हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. तर स्टुडंट्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे हा फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंट्ससाठी आहे, जे की त्यांचा सिलेबस जो आहे हा यावर्षी चेंज झालेला आहे. सो अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि आपण आज सब्जेक्ट घेणार आहोत मॅथमॅटिक्स. सो इन दॅट सेकंड चॅप्टर वेअर इज अ कॉक. सो याच्या आधीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे माय विलेज, हा चॅप्टर जो आहे किंवा याचा जो व्हिडिओ आहे हा ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जो फर्स्ट चॅप्टर आहे माय विलेज याचा व्हिडिओ बघू शकता. नाव द सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहोत, वेअर इज अ कॉक. नाऊ फर्स्ट चॅप्टर जो आपला आहे माय विलेज, याच्यामध्ये आपण पोझिशनल वर्ड्स जे आहेत इनसाइड, आउटसाइड, बिहाइंड, देन इन फ्रंट ऑफ, अंडर, अबव, हे सगळे पोझिशनल वर्ड शिकलो आहोत. तर सेकंड चॅप्टरमध्ये एक पिक्चर दिलेला आहे आणि या पिक्चर्समध्ये जो कोंबडा आहे हा नेमका कशावरती आहे किंवा थिक थिन हे ज्या कन्सेप्ट आहेत या आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्सचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओज बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू अवर सेकंड चॅप्टर, वेअर इज अ कॉक. सो हा आहे आपला सेकंड चॅप्टर. अ कॉक वॉक्स अराउंड ऑल द डे. वेअर इज ही स्टँडिंग इन अ पिक्चर? सर्कल द करेक्ट वर्ड. तर हे जे पिक्चर्स आहेत हे पिक्चर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि हा जो कोंबडा आहे हा नेमका कोणत्या कशावरती उभा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर यातूनच आपल्याला काही कन्सेप्ट शिकायचे आहेत, थिक थिन, टॉलर शॉर्टर अँड टॉलर लॉंगर. तर या 3 कन्सेप्ट या चॅप्टरमधून आपल्याला आज शिकायचे आहेत, जे की मॅथमॅटिक्सशी रिलेटेड बेसिक्स कन्सेप्ट्स आहेत. ओके, सो लेट स्टार्ट. फॉर एक्झाम्पल, आता फर्स्ट चॅप्टर आपल्याला फर्स्ट इमेज आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. फॉर एक्झाम्पल, द कॉक इज स्टँडिंग ऑन अ थिक ऑर थीन पोल. तर हा कोंबडा आपल्याला हा जो पोलवरती उभा दिसत आहे हा पोल कसा आहे, थिक आहे और इट इज अ थिन. सो हा जो पोल आहे आपल्याला जाड जूड दिसतो, सो त्याला थिक म्हणजेच काय, जाड. तर इथे कोणत्या वर्डला आपण सर्कल करणार, थिक, थिक पोल, राईट. देन नेक्स्ट सेकंड इमेज आपण कन्सिडर करूयात. द कॉक इज स्टँडिंग ऑन अ टॉलर और शॉर्टर पोल दॅन द मिडल वन. तर या पिक्चरमध्ये फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला 1 and 2 दोनच पोल दिसत होते. सेकंडमध्ये आपल्याला 1, 2 and 3 पोल्स दिसत आहेत. तर हा जो फर्स्ट आहे हा कसा आहे, टॉलर आहे म्हणजे सर्वात उंच आहे. देन दिस वन इज अ मिडल अँड दिस वन इज अगेन शॉर्टर. तर आपल्याला कोंबडा हा कशावरती उभा दिसत आहे, द कॉक इज स्टँडिंग ऑन द शॉर्टर पोल दॅन द मिडल वन. तर मिडल वन हा जो आहे याच्यापेक्षा हा जो पोल आहे हा कसा आहे, उंचीला कमी आहे, शॉर्ट आहे, राईट. सो आपण शॉर्टर या वर्डला सर्कल केला. नेक्स्ट थर्ड इमेज आपण कन्सिडर करूयात. सो याच्यामध्ये 1, 2 and 3, राईट. द कॉक इज स्टँडिंग बिहाइंड द शॉर्टर लॉंगर लॉग दॅन द मिडल वन. तर इथे लॉगचा अर्थ काय आहे, लाकडी ओंडका. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा जो कोंबडा आहे हा कोणत्या या लाकडी ओंडक्याच्या पाठीमागे उभा आहे. सो लॉंगर, आपण लॉंगर वर्डला सर्कल केला, राईट. सो इथे आपण थिक थिन, टॉलर शॉर्टर अँड लॉंगर शॉर्टर या कन्सेप्ट बघितले आहे. नेक्स्ट इथं त्यांनी काय दिलं आहे, डिस्कस विथ द स्टुडंट्स अबाउट द थिक थिन, टॉलर शॉर्टर, शॉर्ट लॉंग अँड प्रॅक्टिस युझिंग व्हेरियस एक्झाम्पल्स. तर हे जे व्हेरियस एक्झाम्पल्स आहेत हे आपण आता बघणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लेट स्टार्ट. एक्झाम्पल्स आपण बघूयात. आता हे 2 पेन्सिल्स दिसत आहे. सो विच वन इज अ थिक पेन्सिल? ओके, राईट. सो दिस वन इज द थिक पेन्सिल. नाउ विच वन इज अ थिन बुक? सो दिस इज द thin book. Okay, next again next example. Now इथे आपल्याला असं कन्सिडर करायचं आहे की या पिक्चरमध्ये आपल्याला थिक जे ऑब्जेक्ट्स आहेत ह्या थिक ऑब्जेक्ट्सला टिक मार्क करायचे आहे, राईट.
So which brush is a thick? So first brush is a thick. Which crayon is a thick crayon? So this one is the thick crayon. Which scissor is a thick scissor? So this one is the thick scissor. Now, which pencil is a thick in size? So this is a thick in size. Okay, so thick and thin ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत टॉलर अँड शॉर्टर. ओके, सो स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा नक्की शेअर करा. विच बिल्डिंग इज अ टॉलर सर्कल इन? सो इथं दोन बिल्डिंग दिसत आहेत. यामध्ये कोणती उंच आहे? ऑब्वियसली ही उंच दिसतीये, सो याला आपण सर्कल केला. विच ग्रास इज अ शॉर्टर? तर इथे दोन प्रकारचे आपल्याला गवत दिसतात. एक आहे ते छोटं बुटकं आहे, एक थोडंसं उंच आहे. तर आपल्याला शॉर्टर ग्रासला सर्कल करायचं आहे. ओके, सो दिस वन इज अ शॉर्टर ग्रास. विच ट्री इज अ टॉलर सर्कल इन? दोन प्रकारची झाडं आहेत. एक आहे थोडंसं कमी उंचीला, एक आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीला. तर ह्याला आपण टॉलर ट्रीला सर्कल केला. विच टेबल इज अ शॉर्टर? सो द सेकंड वन टेबल इज द शॉर्टर दॅन अदर. विच माउंटन इज अ टॉलर? सो यामध्ये हा फर्स्ट माउंटन हा कसा दिसतो आपल्याला? थोडा उंचीला, दोघांच्या मध्ये तो उंचीला जास्त दिसतो, टॉल दिसतो. देन इथं दोन पोस्ट दिलेले आहेत की त्यांनी फार्मचं डिरेक्शन दाखवलेलं आहे, राईट? सो विच पोस्ट इज अ शॉर्टर? सो दिस पोस्ट इज शॉर्टर दॅन अदर. सो इथे आपण टॉलर अँड शॉर्टर ही कन्सेप्ट बघितली आहे. ओके, टोटल आपण 4 कन्सेप्ट बघितल्या. थिक, थिन, taller, shorter, and then now next is longer and shorter. सो इथे अगेन काही एक्झाम्पल्स आलेले आहेत. सो या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला लॉंगर जे ऑब्जेक्ट्स आहेत याला आपल्याला इथे सर्कल करायचं आहे. सो इथे 2 स्केल्स आहेत. या स्केल्समध्ये लॉंगर स्केल कोणती आहे? सो दिस फर्स्ट वन इज अ लॉंग स्केल. नेक्स्ट लॉंग पेन्सिल, देन लॉंग की अँड द लॉंग कॅरेट. राईट? तर स्टुडंट्स, इथे आपला हा जो चॅप्टर आहे हा कम्प्लीट होतो. यामध्ये आपण टोटल 3 कन्सेप्ट्स बघितलेले आहेत. थिक, थिन, टॉलर, शॉर्टर अँड लॉंगर, शॉर्टर. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.